श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खरंच खूप खूप मनापासून स्वागत। तर भाविक भक्तांनो, आज आपण गुरु परंपरेमधील एक अतिशय महत्त्वाचा अध्याय बघणार आहोत। या अध्यायामध्ये त्रिमूर्ती गुरु दत्तात्रेयाच्या जन्माबद्दल आणि सती अनुसूया यांचे सत्व पाहण्यासाठी साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांनी कोणती रूपे धारण केली हे बघणार आहोत। ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून 7 मानसपुत्र निर्माण केले। मरीची, अत्री, अंगिरस, पुलत्स्य, पुलक, कृतु आणि वशिष्ठ या 7 पुत्रांपैकी अत्री हा मुख्य। यांच्यापासून गुरु परंपरा चालू झाली। अत्री ऋषीची भार्या अनुसूया ही सर्व पतिव्रता श्रेष्ठ व जगदंबा होती। तिच्या सौंदर्याचे लक्षण वर्णू शकेल असा कुणी नव्हता। प्रत्यक्ष चंद्रजीचा पुत्र तिचे रूप काय वर्णावे। ती पतीची उत्तम सेवा करीत असे। ती स्वर्गाचे ऐश्वर्य लवकरच घेईल म्हणून सर्व देव भयभीत झाले व चिंता करू लागले। इंद्र आदिदेव एकत्र येऊन ब्रह्मा विष्णू व शंकर यांच्याकडे गेले व त्यांनी अत्री ऋषीचे शुद्ध आचरण वर्णन करून प्रार्थना केली। अत्री ऋषीची पत्नी अनुसूया काया वाचा मने व भक्तीने पतिसेवा करते, तसेच अतिथी पूजनही मोठ्या आनंदाने करते। कुणीही अतिथी त्या आश्रमात विनमुख गेला नाही अशी तिची ख्याती होती। तेव्हा आमचे स्वर्गस्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा असे सर्व देव विनवू लागले। हे ऐकून ब्रह्मा विष्णू महेश हे पतिव्रता अनुसूयेचा व्रतभंग करून तिला भूलोकी ठेवून किंवा विवस्वानाचा पुत्र जो यम आहे त्याच्या नगरास पाठवू असे ठरवून निघाले। सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकाचे रूप धारण केले व अत्रीच्या आश्रमात अभ्यागत म्हणून आले। अत्री त्यावेळी अनुष्ठानासाठी गेले होते। तेव्हा ते तिघे इकडे आश्रमात आले आणि अनुसूयेला आश्वासन देऊन म्हणाले, आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत, भुकेने व्याकुळ झालो आहोत, तरी आम्हाला लवकरात लवकर अन्न द्यावे, अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे जातो। तुमच्या आश्रमात अभ्यागताला नित्य अन्न संतर्पण होते अशी ख्याती ऐकली म्हणून आलो आहोत। हे ऐकून अनुसूयेने त्यांना बसायला आसन देऊन अर्घ्य देऊन व स्नान करावयास सांगून गंधाक्षता व पुष्प अर्पण केली। अतिथी म्हणाले, आम्ही स्नान करून आलो आहोत, अत्री ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल, तरी आम्हाला लवकरात लवकर भोजन द्यावे। अतिथीची अशी इच्छा समजून त्यांना भोजनास बसावयास आसने मांडली। शाकभाज्या व स्वयंपाक घेऊन आली। तेव्हा ते तिला म्हणाले, हे स्त्रिये, आम्ही अतिथी दुरून आलो आहोत, तुला पाहून मनात आणखी एक इच्छा उपजली आहे। तू आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढावे, अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाही। असे अतिथीचे वचन ऐकून अनुसूयेने क्षणभर विचार केला की हे विप्र माझे मन पाहायला आले आहेत, तेव्हा हे नक्की कुणीतरी अवतारी पुरुष असावेत। अतिथी विनमुख जातील तर आपल्या तपाची हानी होईल। अतिथीचे स्वागत करण्यासंबंधीची आज्ञा मी कशी उल्लंघन करू। माझे मन निर्मळ आहे, तो दुष्ट मदन मला काय करेल। पतीचे जे तपोबल आहे तेच मला तारील असा विचार करून ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे, मी आपणास अन्न वाढीन। मग तिने स्वयंपाकगृहात जाऊन पतीच्या चरणाचे चिंतन करून मनात संकल्प केला, हे अतिथी माझी बालके आहेत। सती अनुसूया विवस्त्र होऊन अन्नोदक घेऊन बाहेर आली आणि पाहते ते तिघे अतिथी बालके होऊन भोजन पात्राजवळ येऊन बसली होती। ती बालके पाहून अनुसूया चकित झाली। भुकेने ती बालके रडू लागली म्हणून पुन्हा वस्त्रे नेसून त्या बालकाजवळ आली। त्यांना मांडीवर घेऊन स्तनपान दिले। एकाचे झाले की दुसऱ्याला स्तनपान देऊन त्यांच्या क्षुधेचे निवारण केले। त्यांना पाळण्यात झोप लागली। अत्री भार्या अनुसूयेसारखी श्रेष्ठ प्रतिव्रता पूर्वी कोणी पाहिली नव्हती। ती आता ब्रह्मा विष्णू महेश यांची माता झाली। तिची कीर्ती त्रैलोक्यात झाली। दुपारी अत्री ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले। हीच खरी अतिथी येण्याची वेळ असते। आश्रमात येऊन पाहिले तो अनुसूया गायन करीत आहे व पाळण्यात 3 बालके आहेत। अनुसूयेने झालेला वृत्तांत अत्री ऋषींना सांगितला। ऋषींनी अंतर्दृष्टीने ओळखले की 3 बालके म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशच आहेत आणि त्यांनी
लगेच त्यांना नमस्कार केला. ती बालके पाळण्यात राहिली. शिवाय तिघेही देव स्वतःच्या रूपात समक्ष उभे राहिले व अत्रींना म्हणाले, अत्री ऋषे, अनुसूये तुमचे तप व तिचे पतिव्रत्य अद्वितीय आहे. तुमच्या भक्तीने आम्ही संतुष्ट झालो आहोत. तरी जे वर आपणास इष्ट वाटतील ते मागावे. अत्री ऋषी म्हणाले, अनुसूयेच्या इच्छेप्रमाणे ही तिन्ही बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहावीत. या तिन्ही बालकांनी एकरूप असावे. त्याप्रमाणे अनुसूयेच्या घरी त्रिमूर्ती एक बालक म्हणून राहिले. त्याचे नाव दत्तात्रेय. सिद्ध गुरूंचे मूळपीठ तेच आहे. पुढे ब्रह्मदेवाचा बालावतार हाच चंद्र आणि शंकराचा बालावतार हाच दुर्वास या दोघांनी अनुसूयेजवळ आज्ञा मागितली. मी गगनात राहून नित्य तुझे दर्शन घेईन असे चंद्र म्हणाला व मी तपश्चर्या करण्यासाठी व तीर्थयात्रेसाठी जातो असे दुर्वास म्हणाला. विष्णू मात्र दत्तरूपाने अंत्रीजवळच राहिले. तर भाविक भक्तांनो, आता आपण श्री गुरुचरित्रामधील अध्याय 4 बघणार आहोत. श्री गणेशाय नमः. ऐशी शिष्यांची विनंती ऐकोनी सिद्ध काय बोलती. साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी. ऐक शिष्या चुडामणी धन्य धन्य तुझी बाणी. आठवत असे तुझ्या प्रश्नी अधिमध्यावसानक. प्रश्न केला परवानिका सांगेन तुझ विवेका. अत्री ऋषीच्या पूर्वका सृष्टी उत्पत्ती पासोनी. पूर्वी सृष्टी नव्हती काही जन्मय होते सर्वा ठाई. आपो नारायण म्हणून पाही वेद बोलती याची कारणे. उदक आपो नारायण आपण सर्व ठाई वासपूर्ण. बुद्धी संभवे प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्यगर्भ. तेची ब्रह्मांड नाम झाले रजोगुणे ब्रह्मयासी निर्मिले. हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते. तेची ब्रह्मांड देखा फुटोनी शकले झाली द्वैका. एक आकाश एक भूमिका होऊन ठेली शकले दोन्ही. ब्रह्मा ते उपजोनी रचली 14 ही भुवने. 10 दिशा मानस वचन काळ काम क्रोधादी सकळ. पुढे सृष्टी रचावयासी सप्तपुत्र उपजवी मानसी. नामे सांगेन परीसी 7 जन ब्रह्मापुत्र. मरीची अत्री अंगिरस पुलस्य पुलह कृतवशिष्ट. सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टीकर्ता ब्राह्मजान. सप्तब्रह्मपुत्रामधील अत्री तेथून पीठ गुरु संतती. सांगेन एक एक चित्ती सौभाग्यवंत नामधारका. अत्री ऋषीची भार्या नाम तिचे अनुसूया. पतिव्रता शिरोमणिया जगदंबा तेची जाना. तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण. जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगो. पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयभीत. स्वर्गश्वैर्य घेईल त्वरित म्हणून चिंतित मानसी. इंद्रादी सुरवर मिळोनी त्रिमूर्तीपाशी जाऊनी. विनविता ती प्रकाशोनी आचार अत्री ऋषीचा. इंद्र म्हणे स्वामी या पतिव्रता श्री अनुसया. आचार तिचा अगम्य काय सांगो विस्तारोनी. पती सेवा करी भक्तीसी मनोवाक्य मानसी. अतिथी पूजा महाहर्षी विमुख नवे कवने काळी. तिचा आचार देखोनी सूर्य भीतसे गगनी. उष्णतिसी लागे म्हणून मंद मंद तपतसे. अग्नी झाला अतिभीत शीतळसे वर्तत. वायू झाला भयचकित मंद मंद वर्तत ते. भूमी आपण भिवनी देखा नम्र झाली तिची अपादुका. शाप देईल म्हणून ऐका समजता मी भीतसो. नेनो घेईल कवन स्थान कवन देवाचे हिरोन. एखाद्या ते वरदेताची जाण तोही अमुते मारू शके. त्यासी करावा उपाय तू जगदात्मा देवराय. जाईल आमचा स्वर्ग ठाय म्हणून तुम्हा सांगो आलो. न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी. तिच्याद्वारी अहर्निशी राहू चित्त धरुनी. ऐसे ऐकुनी त्रयमूर्ती महाक्रोधे कापती. चला जाऊ पाऊ कैसी सती पतिव्रता म्हणताती. व्रतभंग करुनी तिसी ठेवून येऊ भूमीसी. अथवा वैवस्वतालयासी पाठवू म्हणून निघाले. सत्व पहावया सतीचे त्रयमूर्ती वेश धरती भिक्षुकाचे. आश्रमाले अत्रीचे अभ्यागत होनी. ऋषी करावया गेला अनुष्ठान मागे आले त्रयमूर्ती आपण. अनुसूयेसी आश्वासून अतिथी आलो आपण म्हणती. क्षुदे करुनी बहुत पिडोन आलो आम्ही अतिथी. त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणि काठाया. सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत. ऐकरी आम्ही कीर्ती विख्यात म्हणून आलो अनुसूये. इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकिले आम्ही. ठाकून आलो याची कामी इच्छा भोजन मागावया. इतुके ऐकुनी अनुसूया नमन केले अतिविनया. बैसकार करून या क्षालन केले चरण त्यांचे. अर्ध्यपाद्य देऊनी त्यांसी गंधाक्षता पुष्पेसी. सवेची म्हणतसे हर्षी आरोगन सारीजे. अतिथी म्हणते तये वेळी करोनी आलो आपण आंघोळी. ऋषी येती बहुता वेळी त्वरित आम्हासी भोजन द्यावे. वासना पाहुनी अतिथी ते काय केले पतिव्रते.
ठाय घातले त्वरिते केले तेथे बैसकार बैसवोनी या पाटावरी घृतेसी पात्र अभिधारी घेऊन आली आपण क्षिरी शाक पाक तये वेळी तिसी मनती अहोनारी आम्ही अतिथी आलो दुरी देखुनी तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि कवसे नग्न होऊनी आम्हासी अन्न वाढावे परियेसी अथवा काय निरोपदेसी आम्ही जाऊ नाही तरी ऐकोनी अतिथीचे वचन अनुसूया करी चिंतन आले विप्र पहावया मन कारणिक पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकरणी अतिथी विमुख तपोहानी पती निरोप केवी उल्लंघू माझे मन असे निर्मळ काय करील मनमंथ खळ पतीचे असेल तपफळ तारील मज म्हणतसे ऐसे विचारुनी मानसी तथास्तु मने तयासी भोजन करा स्वचित्तेसी नग्न वाढीन म्हणतसे पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे फेडून झाली नग्न म्हणे अतिथी बाळे माझी नग्न होनी सती देखा घेऊन आली अन्नोदका तवतेची झाली बाळका ठाया पुढे लोळती बाळके देखुनी अनुसूया भयचकित होऊनिया पुनरपी वस्त्रे नेसुनिया आली तया बाळकापाशी रुदन करीती तिन्ही बाळ अनुसूया राहावी वेळोवेळ क्षुधार्थ झाली केवळ म्हणून कडे घेतसे कडे घेऊनी बाळकासी स्तनपान देतसे हर्षी ऐका सोडोनी एकासी निवारण करी क्षुदेचे पाहेना नवल काय घडले त्रयमूर्तीचे बाळक झाले स्तनपान मात्रे क्षुधा गेली तपफळ ऐसे पतिव्रतेचे ज्याच्या उदरी 14 भुवन सप्त समुद्र वाढवाग्नी जान त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचने अहर्निशी त्याची क्षुधा स्तनपानेसी केवी झाली निवारण भाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्र काळग्री रुद्र स्तनपान करवी अनुसूया सुंदर तपस्वी हो अत्री ऐसा अनुसूया ऐसी अत्रीची रमणी न होती मागे ऐकली कवनी त्रैमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी कडे घेऊनी बाळकासी खेळवितसे तिघांसी घालुनी बाळका पाळनेसी पर्यंदे गायी तये वेळी पर्यंदे गाय नाना परी उपनिषदार्थ अतिकुसरी अति उल्लासे स्वप्तस्वरी संभोकितसे त्रिमूर्तीसी इतुके होता तये वेळी माध्यान्ह काळी अतिथी वेळी अत्री ऋषी अति निर्मळी आला फुले आश्रमा घरात आला अवलोकित तव देखिली अनुसूया गात कैची बाळे ऐसे म्हणत पुसतसे तये वेळी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहत त्रिमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीतसे नमस्कारिता अत्री देखा संतोष विष्णू ऋषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला तये वेळी बाळे राहिली पाळनेसी निजमूर्ती ठेले सन्मुखेसी साधू साधू अत्री ऋषी अनुसूया सत्य पतिव्रता तुष्टलो तुझी या भक्तीसी वर माग जे इच्छिसी अत्री म्हणतसे सतीसी जे वांचिसी ते माग आता अनुसूया मने अत्रीसी प्राणेश्वरू तुची होसी देव पातले तुमच्या भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक आमच्या घरी रावे आमच्या पुत्रांपरी हेची मागणे निर्धारी त्रिमूर्ती असावे एक रूप ऐसे वचन ऐकोनी वर दिदला मूर्ती तिन्नी राती बाळके म्हणून आपण गेले निजलयासी त्रिमूर्ती राहिले तिच्या घरी अनुसूया पोशी बाळकांपरी नाव ठेविले प्रीती करी त्रिवर्गाची परियेसा ब्रह्मामूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वरा ते दुर्वासा नाम ठेविले तिघे पुत्र अनुसूयेचे दुर्वासा आणि चंद्र देखा उभे राहुनी माताभिमुखा निरोप पागती कौतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वास मने अहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थ आचरणी म्हणून निरोप घेतला चंद्र मने अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी वासामुते नित्य दर्शन तुम्हा चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते धरुनी चित्ती त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे मनी धरावे तुम्ही त्रयमूर्तीचे तोची जाण दत्त सर्व विष्णुमय जगत राहील धरोनी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐक्य होऊनी दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्थाना अपुलाले अनुसूयेच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रेया एका मूळपीठ श्री गुरुचे ऐसे परी सिद्ध देखा सांगे कथा नामधारका संतोष करुनी प्रश्न एका पुसतसे सिद्धासी दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू पुढे मागती अवतार झाले गुरु कवने परी निरोपावे विस्तारुनी बाळकासी सांगावे स्वामी प्रीतीसी श्री गुरुमूर्ती अवतार झाले कैसी अनुक्रमे निरोपावे मने सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहरू सकळा अभिष्टे लादती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतौरो श्री नृसिंह सरस्वती प्राख्याने
सिद्धनामधारक संवादे त्रैमूर्ति अवतार कथनम नाम चतुर्थोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।